नक्कीच सुरुवातीला टॉप 3 जे कॉमेंटर होते त्यामध्ये सिद्दीक बाबे सर, डॉक्टर मोरेश्वर गवळी सर आणि सुनील पवार सर यांचा नावांचा उल्लेख मी आवर्जून करेन, कारण सर्वाधिक स्पर्धा जर गवळी सर आणि सिद्दीक बाबे सरांच्या जोडीला कुठल्या समोरच्याने कव्हर केले असतील तर ते नाव होते सुनील पवार सर. पहिला चेंडू लॉफ उलटा चेंडू स्कोर ऑफ द विकेट, चेंडूवर ठेवलेला क्षेत्ररक्षक तिथे चांगली क्षेत्ररक्षण टिप्स खेळलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. या 2 धावीने अकाउंट ओपन होते जॉनमन सरवली संघाचा आणि 2 धावने अकाउंट ओपन करतोय फलंदाज संजय आणि हरिदास ही सलमी जोडी मैदानामध्ये. तर सलमीचे षटक घालण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज गावदेव रांजणोली संघाकडून विनायक. यावेळी जागरण खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये होता मात्र सेफ लँडिंग होते आणि तोपर्यंत 1 धाव पूर्ण करतात फलंदाज. एका धावने संघाची धावसंख्या हळूच पुढे सरकते. धावपलीकडे धावा झालेल्या जातात ते 3. पहिले षटक मार्गस्थ आहे. विनायक पहिले षटक घालतोय रांजणोली संघाकडून. यावेळेला मात्र मोठा फटका चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल मात्र निघून जाईल चेंडू सीमा पारला हा षटकार. आणि सीमाच्या बाहेर यशवंत किने साहेबांची चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. तिसरा षटकार, चौथा षटकार आपण पाहतोय. आजच्या दिवसामधील धावसंख्या 6 ने वाढून होते ते धावपलीकर 9 धावा. यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक कैलास चेंडू खालीने विकेटचं पतन, फलंदाज बाद झेलबादच्या रूपाने. पहिल्या विकेटचं पतन, पहिला फलंदाज हरिदास षटकारानंतर मोठा फरक खेळण्याच्या प्रयत्नात बाद झालेला आहे. धावसंख्या धावपलीकर स्थिर आहे 9 धावा. नवीन फलंदाज सोमनाथ येतोय. धडाकेबाज फलंदाज म्हणून सोमनाथ त्याची ख्याती आहे आणि आपण पाहू शकता सध्या मैदानामध्ये दाखल होतोय. 1 डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी सोमनाथ. यावर्षी सर्वाधिक स्पर्धा नक्कीच खेळण्याचा मान सोमनाथ याच्याकडे जातोय. यावेळी मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू 1 धाव पूर्ण करतात फलंदाज. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि दुसरी धाव पूर्ण होते. धावसंख्या 2 ने वाढते आणि धावसंख्या 2 ने वाढून होते ते धावपलीकडे 11 धाव. दुहेरी अंकामध्ये धावसंख्येने प्रवेश केलेला आहे. पहिले षटक मार्गस्थ विनायक पहिले षटक हाताळतोय. राईट मोर द विकेट. लॉवर फुलटा चेंडू होता, अगदी हलवार चेंडू हाताळला होता. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ठेवलेला. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न घातक ठरू शकतो आणि यस घातक ठरतोय. एक बिग ब्लो, मोठा विकेटचं पतन. सोमनाथ आल्या पावली माघारी परतताना. नक्कीच खूप मोठा झटका म्हणता येईल जॉनमन सरवली संघाकडे. विस्फोटक फलंदाज सोमनाथ याची गेली संपुष्टात आलेली आहे. नवीन फलंदाज कबीर जातोय. धावसंख्या धावपलीकर 12. आजच्या दिवसामधील हा सामना सध्या सुरू आहे. जॉनमन सरवली विपक्षी गावदेवी रांजणोली या 2 संघामध्ये. पहिल्या सामन्यामध्ये विजय संपादन केला होता गणेश ठाकरे याच्या षटकाराने अश्विन ठाकूरवाडा संघाने. दुसरा सामना जिंकला होता सोनेदेवी टेमकर संघाविरुद्ध गावदेवी पिंपळकर संघाने. तर तिसरा सामना सध्या सुरू आहे गावदेवी रांजणोली विपक्षी जॉनमन सरवली या 2 संघामध्ये. निलकंठ येतो गोलंदाजी मार्कवर दुसरे षटक करण्यासाठी. पहिले षटक हाताळलं होतं विनायक याने, ज्याने आपल्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या होत्या.
सांघिक यश धावपाच्या रूपाने अनेक वैयक्तिक यश विनायक यांनी प्राप्त केलं होतं. 1 बाद 2 बाद 12 अशी धावसंख्या आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. नीलकंठ गोलंदाजी मार्क सज्ज होईल दुसऱ्या षटकासाठी गावदेवी रांजणोली संघाकडून. यानंतर सामना आपण पाहणार आहोत आईगावदी सोनवले विपक्ष जय भोलेनाथ सरुलपाडा या दोन संघामध्ये. आणि जय भोलेनाथ सरुलपाडा संघाकडून आपण आज ज्यांचा वाढदिवस आहे शरद भोईर साहेबांना इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. नीलकंठ बॉलिंग ट्रॅकवर दुसरं षटकासाठी आलेलं आहे. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं. ज्यावेळी ऑन साइडला चेंडू ठेवलेल्या मिडकट क्षेत्रामध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे आणि हिट विकेटच्या स्वरूपात फलंदाज बाद झालेला आहे. विकेटचं पतन सोयचित तिसरा फलंदाज बाद होतोय जॉनमन सरोले या संघाचा. हा फलंदाज बाद झालेला आहे. सध्या T20 मालिका सुरू आहे आणि T20 मालिकेमध्ये इंडिया संघाची खराब परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. मात्र T20 च्या इतिहासामध्ये भारतीय संघाकडून सध्या इंजर्ड KL राहुल खेळत नाही आणि T20 क्रिकेटच्या इतिहासामध्ये हिट विकेटच्या रूपाने भारतीय संघाकडून जर कुठला फलंदाज पहिल्या हिट विकेटच्या रूपाने बाद झाला असेल तर तो दुर्दैवी विक्रम येतोय KL राहुलच्या नावे, जो हिट विकेटच्या रूपाने टीम इंडियाकडून बाद झाला होता. आणि इथे मात्र हिट विकेटच्या रूपाने बाद झालेला आहे तो फलंदाज कबीर. नवीन फलंदाज प्रवीण 5व्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेले आहे. यावेळी मात्र चेंडूला खेळून काढले तर 100 गोलच्या वरून चेंडू निघून जाईल. सीमा पार पावे 55 इशारतोय हा षटकार. अतिशय सुरेख फटका आपण पाहतोय. प्रवीण अगदी प्रावीण्य या फटक्या मागे आपल्याला पाहायला मिळालं होतं. 100 ओव्हरच्या वरून हा फटका आपण पाहतोय आणि धावसंख्या 6 ने वाढवून होती आपल्याला 18 धावा. या स्पर्धेमध्ये आम्हाला खास उपस्थिती लाभलेली आहे भावळे गावचे उद्योगपती यशवंत केनी साहेब, सरवली गावचे उद्योगपती राम चौधरी साहेब, माजी सरपंच सरवलीपाडा माननीय श्री रतन भोईर साहेब आणि उद्योगपती सरवलीपाडा माननीय श्री सुधीर भोईर साहेब या सर्वांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आणि सर्वांनी नक्कीच या वाढदिवसानिमित्त शरद भोईर साहेबांना हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. या सर्वांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. प्रवीण यांच्या बॅट मधून उत्तम षटकार पाहायला मिळाला होता. यावेळी हलवार चेंडू हाताळला होता. स्वतः गोलंदाज चेंडूवर झेपावला होता. मात्र एक धाव फलंदाज पूर्ण करतायत आणि एका धावेने संघाची धावसंख्या वाढून होते ते आपल्याकडे 19 धावा. 3 बाद 19. GTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. यावेळी कव्हरेज मध्ये चेंडू टोललेला आहे. एक धाव पूर्ण. खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते आणि चेंडू निघून जातोय सीमा पार. 1-4 चौकार. गचल क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत. धावसंख्या 4 ने वाढून होते आपल्याकडे 23 धावा. धावसंख्या 23. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना नीलकंठ गावदेवी रांजणोली संघाकडून दुसऱ्या षटकात आलतोय. यावेळी फाईन केलेला आहे. फायनल रिझल्ट मधून चेंडू निघून जातोय सीमाबार चौकार. धावसंख्या 4 ने वाढते आणि धावसंख्या 4 ने वाढून होते धावफलकावर 27 धावा. 27. बॅक टू बॅक 2 चौकार आपण पाहतोय. संजयच्या बॅट मधून सलामीला सलामी राजूने खेळपट्टीत तळ ठोकून आहे. चांगली फलंदाजी करतोय आणि वैयक्तिक 15 धावसंख्या सध्या तो खेळतोय. यावेळी केलेल्या चेंडूला स्क्वेअर लेग रिजन मध्ये एक धाव पूर्ण. दुसऱ्या अवघण्याचा प्रयत्न
मात्र एका धावे समाधान, एका धावेपेक्षा अधिक नाही. एका धावेने संघाची धावसंख्या 28. एकेरी धावेने या षटकाची समाप्ती झालेली आहे. 14च्या सरासरीने प्रति षटकामागे जवानमान सरवली संघाने धावा जगलेल्या आहेत. त्या धावपलीकडे 3 बाद 28 धावा. पाण्याची सुविधा मैदानामध्ये उपलब्ध करायची आहे. सिनियर 45 क्रिकेट संघटनेचे पहिले अध्यक्ष शरद भोईर साहेबांचा आज वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षी या स्पर्धेचं आयोजन केले गेलेले आहे आणि 12 संघांनी या स्पर्धेमध्ये आतापर्यंत सहभाग नोंदवलेला आहे. आजच्या दिवसामधील जवानमान सरवली विपक्षी गावदेव रांजणुले हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. तर एलकुंदे गावचे उद्योगपती संतोष धोंडल साहेबांचं ते आगमन झालेलं आणि त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. वेलकम संतोषजी, आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आपल्यामध्ये उपस्थित आहेत भावलेगावचे सुप्रसिद्ध उद्योगपती ज्यांनी सीमारेषे बाहेर अतिशय उत्कृष्ट झेल पकडला होता, यशवंतजी केने साहेब. सरवली गावचे उद्योगपती राम चौधरी साहेब, सरवली पाड्याचे माजी सरपंच रतन भोईर साहेब आणि सरवली पाड्याचे सुप्रसिद्ध उद्योगपती सुधीर भोईर साहेब यांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि नुकतंच आगमन झालेलं आहे एलकुंदे गावचे सुप्रसिद्ध उद्योगपती संतोष धोंडल साहेबांचं, त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. यावेळी चेंडू हवेमध्ये मात्र क्षेत्रक्षेपासून दूर. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव येते ते पूर्ण केली जाते. पुढील सामन्यामध्ये आपण इन ऍक्शन मध्ये नक्कीच आज ज्यांचा वाढदिवस आहे भिवंडी 45 क्रिकेट संघटनेचे पहिले अध्यक्ष शरद भोईर साहेबांना इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. हेही पूर्णपणे सज्ज झालेले आहेत. पुढील सामना आपण सोनाली विपक्ष सरवली पाडा या दोन संघांमध्ये पाहणार आहोत. यावेळी बॅकफुटला जाऊन चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळून काढलेले. एक धाव पूर्ण केली जाते आणि एका धावेला समाधान मानावं लागेल. एका धावेने संघाची धावसंख्या ओढून झालेली आहे ती धावपलीकडे 31 धावा. पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न मात्र बीट होतोय फलंदाज. धावसंख्या स्थिर आहे धावपलीकडे 31 धावा 31. शेवटचे षटक मार्गदर्शन आणि शेवटच्या षटकामधील शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. यावेळी व्हॉट अ शॉट, सुरेख फटका, शॉट ऑफ द डे. चेंडू निघून जाईल सीमा पार, हा षटकार. धावसंख्या 6 ने मुसंडी मारते आणि धावसंख्या 6 ने वाढून होते ते धावपलीकडे 37 धावा 37. प्रवीण याच्या बॅट मधून हा दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतो. प्रवीण याने प्रावीण्य दाखवलेले आहे फलंदाजीमध्ये. वैयक्तिक 13 धावसंख्येवर फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र यावेळी पूर्णपणे बीट होतोय. चांगली वापसी करताना गोलंदाज गोट्या. धावसंख्या स्थिर आहे धावपलीकडे 37 धावा 37. शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकामध्ये शेवटचे चेंडू पाहूया या चेंडूवर काय घडतंय. अगदी हलवर चेंडू हाताळला होता. पंच पाहूया शेवटच्या चेंडूवर निर्धाव चेंडू. येस, तर अशा प्रकारे जवानमान सरवली संघाने निर्धारित 3 षटकामध्ये आपल्या धावपलीकडे धावा जिंकलेल्या त्या 3 बाद 4 बाद 37 आणि 38 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते गावदेव रांजणुले संघासमोर. माझ्यासमोर तो पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार सर सज्ज आहेत. सुनील पवार सर आणि मी नक्कीच याच वाढदिवसानिमित्त या स्पर्धेमध्ये नक्कीच समालोचन केलं होतं आणि नक्कीच अतिशय उत्कृष्ट स्पर्धा त्यावेळी रंगली गेली होती. ती परंपरा आहे. नक्कीच ही परंपरा याही वर्षी आपल्याला पाहायला मिळते. आपल्यामध्ये उपस्थित आहेत सुनील पवार सर. नक्कीच सुनील पवार सरांचं हार्दिक स्वागत आहे आणि त्या नक्कीच गोड आठवण येते या स्पर्धेच्या माध्यमातून, कारण याच मैदानावरती स्पर्धा रंगली गेली होती आणि त्या स्पर्धेमध्ये अतिशय उत्कृष्ट
समालोचन सुनील पवार सरांनी केलं होतं. तसेच नक्कीच त्या स्पर्धेमध्ये अनेक संघांनी चांगली कामगिरी नोंदवलेली होती. त्या स्पर्धेच्या काही आठवणी नक्कीच आपल्यासमोर सुनील पवार सर मांडणार आहेत. या स्पर्धेसाठी पंचांची जोडी नंबर 1 आपण पाहतोय. सुनील म्हात्रे सर आणि भाऊ पाटील सर. अनेक स्पर्धा नक्कीच या पंचांनी कव्हर केलेल्या आहेत आणि ज्याप्रमाणे अल्पेश गायकवाड यांचा बँक बॅलन्स वाढलेला आहे यंदाच्या हंगामामध्ये, त्याप्रमाणे जोडी नंबर 1 सुनील म्हात्रे सर आणि भाऊ पाटील सरांचा आहे बँक बॅलन्स खूपच वाढलेला असणार आहे. कारण मी तर म्हणेन सर्वाधिक स्पर्धा पोटीपॅचच्या यंदाच्या हंगामामध्ये संपन्न झालेल्या आहेत. अगदी रेग्युलर ओपन क्रिकेटला लाजवेल असं क्रिकेट पोटीपॅचचं पाहायला मिळालेलं आहे. तर 38 धावांचं लक्ष इथे असणार आहे ते जॉनमन सरुले संघासमोर आणि गावदेव रांजोली संघ. गावदेव सरुल संघाने हे 38 धावांचं लक्ष रांजोली संघासमोर उभे केलेलं आहे. त्यामुळे गावदेव रांजोली संघ कशा प्रकारे या धावांचा पाठलाग करेल. ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळते. आकाशामध्ये ढगाने दाटी केलेली आहे. पावसाची नक्कीच संभावना आहे. कधी पाऊस कोसळू शकेल आणि ज्यावेळी पाऊस कोसलेल तेव्हा नक्कीच पावसाचं आगमन होईल. तेव्हा मात्र या स्पर्धेमध्ये रबर बॉल आपल्याला सुपूर्द केला जाईल. एकमेव अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते ज्या स्पर्धेमध्ये 2 चेंडूंचा वापर केला जातोय. जेव्हा पाऊस नसेल तेव्हा मात्र टेनिस बॉल आणि पावसाचं आगमन झाल्यानंतर रबर बॉल. मी तर म्हणेन एक एकमेव स्पर्धा असेल ज्या स्पर्धेमध्ये असा प्रयोग केला गेलेला आहे. कारण आज माननीय श्री शरद भोईर साहेबांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी केले गेलेले आहे. आयोजक संघ आणि आयोजक शरद भोईर साहेबांना आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. कारण जेवणात सरुलीपाडा संघ आता मात्र मैदानामध्ये उतरलेला आणि त्यांच्या समवेत एक नवोदित संघ आई गावदेव सोनाली संघ ही दाखल झालेला आहे. सोनाली विपक्ष सरुलीपाडा हा सामना आपल्याला पुढील सामना पाहायला मिळेल. मात्र सध्या सुरू असलेला सामना आपण पाहतोय गावदेव रांजोली विपक्ष जनमन सरोली या 2 संघामध्ये. तर आव्हान येते 38 धावांचा आणि 38 या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सर्वजण मैदानामध्ये अशोक आणि गणेश गावदेव रांजोली संघाकडून पाहायला मिळेल. पाहूया सुनील पवार सरांचं इथे आगमन झालेलं आहे आणि त्यांचा आवाज आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. पॉवरफुल कॉमेंटर सुनील पवार सर पुढील नक्कीच समालोचनासाठी सज्ज होतील. अनेक धन्यवाद कॉम्प्युटर ऑफ भिवंडी धुमाल सर. 13 जून जर म्हटलं निश्चित भिवंडी टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ज्यांनी खूप मोलाचं योगदान दिलं आणि खूप चांगलं व्यक्तिमत्व
भिवंडी 40+ संघटनेचे पहिले अध्यक्ष सन्माननीय शरददादा भोईर साहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि धुमाळचं सातत्याने पाहतोय आपण वाढदिवस जेव्हा दादाचा असतो त्या दिवशी मात्र 40+ संघटनेच्या माध्यमातून तब्बल 8 ते 12 संघ या दिवसात येतात आणि आपल्या माजी अध्यक्ष साहेब यांचा वाढदिवस खूप चांगल्या तऱ्हेने साजरा करतात. त्याच प्रकारे पाहतोय आपण की यावर्षी सुद्धा वाढदिवस आणि तब्बल आजच्या दिवसामध्ये 12 संघ आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. तर सामना इथं मात्र गावदी राजनोली विपक्ष पाहतोय आपण जनमान सरवली खूप मोठं टार्गेट उभं केलंय. तब्बल 38 धावचं टार्गेट आहे आणि हा टार्गेट जर तुम्हाला पार करायचं असेल गावदी राजनोली संघाला तर पहिल्या चेंडूपासून आक्रमक पवित्रागत फटकेबाजी करावी लागेल. ग्रामपंचायत क्रीडानगरी सोनाळीच्या ऐतिहासिक मैदानावर पुढचाच पहिला चेंडू पाहतो आपण प्रॅक्टिस चेंडू होता पण स्वेर चेंडू हाताळणे होते. उजयश्रीच्या खूपच बाहेर पंचाची दोन्ही या समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय आणि या संघाचं इथं मात्र खातं उघडलं जाते. 18 चेंडूमध्ये तुम्हाला 38 धावांची आवश्यकता आहे तर तुम्हाला पहिल्याच षटकापासून आक्रमण करावं लागेल. मात्र पहिला चेंडू स्वेर टाकला गेलं आणि खातं उघडलं गेलं तो गावदेवी राजनोली संघाचं. गोलंदाज हरिदास सज्ज होताना राईट द विकेट सज्ज होतो. याच खराब चेंडू योग्य उत्तर दिलंय. फायनली बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार आणि नो बॉलचा इशारा आलाय पण इथं मात्र सीमेच्या बाहेर गेलाय की नाही चेंडू पाहायचंय. नो बॉल. पहिला भीमर चेंडू होता पाहतोय आपण. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 3. गणेश पाटील संगणक गावदी राजनोली संघाचा कित्येक वर्षापासून पाहतोय राजनोली संघाला खूप उच्च कोटीवर नेण्याचं काम केलेलं आहे. यावेळेस मात्र हा चेंडू चांगला होता बॅटची कड पण इथं मात्र विकेट किपरच्या हातामध्ये कारण की फ्री हिट हा चेंडू होता. अप्रतिम चेंडूची हाताळणी पाहायला मिळाली आणि एक सिंगल कंप्लीट करतोय. धावसंख्येत बदल पाहतोय आपण. धावसंख्या पुढे सरते ती 4. अशोक सज्ज होताना व्यक्तिगत जर पाहिलं आपण 1 या धावसंख्येवर बॅटिंग करताना याच पाहता पुढे सरसाडा फटका हवेत आहे पण खेळी होण्यासारखी संभावना दिसत नाहीये. खराब क्षेत्ररक्षण पण बॅकअप चांगलं. चुकीला माफी नाही. चेंडू लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार आलाय हा चौकार. आता आपण की आज ज्यांचा वाढदिवस आहे लोकप्रिय व्यक्तिमत्व सरवलीपाडा गावाचा एक आधारस्तंभ खूप चांगलं एक व्यक्तिमत्व कामडला जातोय शरददादा भोईर साहेब यांच्या माध्यमातून. त्यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त धुमाळ सर आपण उल्लेख केला होता की प्रत्येक वर्षी वाढदिवसाच्या दिवशी 40+ संघटनेचे 10 ते 12 संघ येतात आणि फुल एन्जॉय करतात वाढदिवसाच्या दिवशी. यास पात्र चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न होता. नो बॉलचा इशारा परत आलाय. बॅकवर्ड पॉइंट डीप मध्ये चेंडू ठेवला होतोय. फक्त एक धाव दुसऱ्या धावची मागणी करतोय पण नकारतोय. फक्त आणि फक्त एक सिंगल. नो बॉल आणि असं वाटतं की फ्री हिट परत येईल. विकेटच्या बाहेरचा चेंडूचा टप्पा होता पाहतोय आपण. विकेटच्या बाहेर स्वेर गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहतोय आपण कारण की तुम्ही एक मोठं टार्गेट उभं केले. तुम्हाला चांगली गोलंदाजी करण्याची अपेक्षा आहे पण उलट पाहतोय धुमाळ सर आपण. राईट विकेट. फ्रीचा चेंडू यावेळेस मात्र ड्राईव्ह केल्या चेंडूला ऑन ड्राईव्ह ठीक आमच्या समोर चेंडू ठेवला होता ना एकदा पूर्ण दुसऱ्या दिवशी मागणी फंबलिंग पाहायला मिळालं. फक्त आणि फक्त एक सिंगल. धावसंख्येत बदल. धावसंख्या 11. बिनबाद चांगली सुरुवात आहे. प्रति षटकामागे तुम्हाला जवळपास 13 धावांची सरासरी पूर्ण करावी लागणार आहे इथून सामना जिंकण्यासाठी. अशोक आणि गणेश ही जोडी खेळपट्टीवर आहे गावदेवी राजनोली संघाच्या माध्यमातून. राईट विकेट. पुलचा फटका चांगला आहे हवेमध्ये. स्कवलेक क्षेत्राकडे चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होते दुसऱ्या धावची मागणी करताना आणि आरामात या 2 धावा सहज कंप्लीट करतोय फलंदाज अशोक. व्यक्तिगत एका चौकाने मात्र आता पोहोचतोय 8 या धावसंख्येवर आणि आतापर्यंत 5 चेंडूचा सामना त्यांनी केलाय आणि संघात धावसंख्या बघूया आपण बिनबाद 13. यानंतर जो सामना होणार आहे सोनाळे विपक्ष सरवलीपाडा. एकीकडे पाहतोय आपण ज्यांचा वाढदिवस आहे शरददादा भोईर चा संघ आहे आणि दुसरीकडे जर पाहिलं आपण सोनाळे संघ नौका आहे पण खूप चांगली कामगिरी करू शकतोय. यास मात्र आडबॅटनी स्लॉक केले चेंडूला स्कवले आणि मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू अतिशय वेगात पसार होताना खराब क्षेत्ररक्षण सीमा रेषेच्या बाहेर आलाय अजून हा चौकार.
अतिशय अप्रतिम बॅटिंग म्हणता येणार नाही, कारण की खराब गोलंदाजी आणि गचाळ क्षेत्ररक्षण पाहतोय आपण सरवली संघाचं, ज्या प्रकारे या सामन्यामध्ये त्यांची कामगिरी पाहतोय. धावसंख्या आता मात्र 17 पाहतोय आपण. खूप चांगली दमदार सुरुवात गावदेवी राजनुली संघाची. ज्या प्रकारे इथं मात्र बॅटिंग होताना पाहतोय त्याचं महत्वाचं सहकार्य क्षेत्ररक्षक सुद्धा करतायत. याच मात्र फ्रंटलाईन खेळण्याचा प्रयत्न होता, अतिशय वेगाची निघून गेले विकेट किपरच्या हातामध्ये. आणि याच बरोबर पाहतोय की आपण लांबलचक पहिल्या षटकाची समाप्ती होते. तुम्हाला जर पाहिलं आपण 38 धावचं टार्गेट आणि पहिल्या षटकामध्ये बिनबाद 17, म्हणजे एक मजबूत सुरुवात राजौली संघाची पाहायला मिळाली. एकवीस धावीची अजून आवश्यकता आहे 12 चेंडूमध्ये. पहिल्या षटकामध्ये एका चांगली बॅटिंग पाहायला मिळाली, तेवढीच खराब गोलंदाजी सुद्धा पाहिली आपण हरिदासच्या माध्यमातून. धावसंख्या पाहतोय आपण 17, बिनबाद 13 जून, म्हणजे एक लोकप्रिय व्यक्तिमत्व भिवंडी तालुक्यातला पाहतोय आपण. कित्येक क्षेत्रामध्ये खूप महान कार्य करणारे सन्माननीय शरददादा भोईर साहेब यांचा वाढदिवस आहे. आणि धुमाळ सर, भिवंडी टेनिस क्रिकेटमध्ये मग ग्रामीण क्रिकेट असो की तुमचा सिटी क्रिकेट, खूप मोठं योगदान दादा यांचं आहे. जय बोलना स्पोर्ट सरलीपाडा जर पाहिलं आपण सातत्याने सिटी क्रिकेटचा अजून आनंद घेतात पाहतो आपण, त्याचा संपूर्ण श्रेय शरददादा भोईर साहेबांना जातोय. आणि 40+ क्रिकेट नो डाऊट कुठल्याही व्यक्तीच्या मनात शंका निर्माण होणार नाही, कारण की ज्याच्या माध्यमातून 40+ क्रिकेट संघटनेचे पहिले अध्यक्ष झाले आणि तिथून 40+ क्रिकेटला खूप मोठी उंची भरारी झळ मिळाली. तर 12 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी 21 धावेची आवश्यकता आहे. जी सरासरी पहिल्या चेंडूपासून 13 ची जवळपास होती, आता मात्र ती सरासरी 10.50 ची पाहायला मिळते. ढगाळ वातावरण उल्लेख केला होता धुमाळ सरांनी, कारण की पावसाळ्याचे दिवस आहे, मान्सून लांबलेला आहे, पण पावसाची शक्यता आहे. दिनेश सचिन तेंडुलकरचे खूप मोठे फॅन आहेत. यावेळेस पात्र स्कोर लेगकडे चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल झाला. दुसऱ्या धावेची मागणी धोकादायक ठरू शकतोय, पण इथे मात्र अतिशय वेगात या 2 धावा सहज कंप्लीट. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पद्धती आपण 19, बिनबाद 11 चेंडू आणि अजून मला वाटते की तेवढ्या धावची आवश्यकता आहे. निम्मापला पार केलाय फक्त 7 चेंडू मध्ये. गोलंदाज संजय खूप एक चांगला ऑलराऊंडर आहे. जनुमान सरवली संघाचा सातत्याने खेळूला पाहतोय आपण की संघाचं जेव्हा विजेतेपदाचं गोष्ट समोर येते या खेळूचा खूप मोठाच योगदान असतोय. खराब चेंडू. यावेळेस मात्र लाईन कुठे हे चेक करतील पंच भाऊ पाटील. सरांची दुनिया समांतरेषित व्हायचा इशारा येतोय. धावसंख्येत बदल पाहायला मिळते. धावसंख्या पुढे सरकताना ती 20, 11 चेंडू 18 असं समीकरण. या स्पर्धा चांगला चेंडू होता. आडव्या बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न, अतिशय वेगात एक सिंगल इथं मात्र कम्प्लीट केलं जाईल. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या आता मात्र 21, एक चांगली दमदार सुरुवात. दरम्यान निकित भावाळे गावचे उद्योगपत्यांनी 40+ क्रिकेट भावाळे संघाचे सर्वेसर्वा यशवंतजी केनी साहेबांचं आगमन झालेलं आहे. याच पात्रा पटका लॉक केलाय. हवेत आहे चेंडू खाली. क्षेत्ररक्षक पट्टीचा प्रवास करावा लागेल आणि पहिल्या विकेटचं पतन. आणि चांगली सुरुवात धुमाळ सर पाहतोय आपण, ज्या प्रकारे 38 धावचं टार्गेट आहे 18 चेंडू मध्ये. आणि पहिल्याच षटकामध्ये एक धमाकेदार डाव साकारलं होतं. तब्बल संघासाठी जर पाहिलं आपण तर 2 चौकार ठोकले होते. अशोक यांच्या बॅट मधून निघाले होते. आणि व्यक्तिगत जर पाहिलं आपण 2 चौकारांनी तर 12 धावाचं योगदान दिलं होतं. त्यांचा मात्र बाद झाला लॉंगॉन क्षेत्राकडे. नवीन फलंदाज द्वारकानाथ क्रमांक 3. अस्पता फ्लिकचा फटका पिक केले चेंडूला. पाहतोय आपण केवळ मिडविकेट क्षेत्रामध्ये एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेची मागणी करताना धोकादायक ठरू शकतोय. आणि इथं मात्र पंचाचा बोट आकाशाकडे. फलंदाज धावबाद होतोय. सोनाळी विपक्ष सरवलीपाडा पाहतोय आपण. पुढचा सामना अतिशय चांगला, एक दोन्ही चांगले संघ आहेत. नवीन फलंदाज निलकंठ गावदेवी राजनुली संघाचा मधल्या फळीतला एक आक्रमक फटकेबाजी करणारा फलंदाज कमबॅक वापशी करून देताना पाहतोय आपण संजय हा गोलंदाज आपल्या संघाला. पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 त्यांचा मात्र चांगली बॉलिंग पाहतोय संजयच्या माध्यमातून.
संजय सज्ज होताना परत हायवे इंडिया टोकाकडनं समोर खेळण्यासाठी फलंदाज नीलकंठ असेल. तो क्षेत्ररक्षण कायम आहे. शॉर्ट थर्डमॅन पाहतोय आपण फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये. बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लेग क्षेत्ररक्षक वर बाउंड्री लेग क्षेत्ररक्षक पाहतोय आपण. लॉंगो बाउंड्री लॉंग ऑन मिडविकेट स्क्वेअर लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री अशा प्रकारे मारा करेल गोलंदाज संजय. आता आपण 21 धावीची भागीदारी पाहायला मिळाली. त्यानंतर मात्र लागोपाठ दोन्ही सलामीचे फलंदाज परतीचा प्रवास केलेला आहे. सज्ज होते गोलंदाज संजय. हायवे इंडिया टोकाकडनं समोर नीलकंठ. राईट द विकेट. पुढचा चेंडू जास्त अप्रतिम चेंडू होता. फ्रंट फुट येण्यासाठी मजबूर केलं होतं आणि बीट झालंय. बाकीचं काम पूर्ण करतो यष्टीरक्षक. अतिशय प्रतिम वापसी करताना त्या मात्र जनमान सरवली हा संघ ज्या प्रकारे या षटकामध्ये मारा करतोय गोलंदाज संजय. आणि मी उल्लेख केला होता की सरवली संघाचा सर्वात मोठा ऑलराऊंडर काम म्हटलं जातोय. ते सातत्याने या खेळाडून दाखवून देत संघासाठी. चांगला चेंडू म्हणता येईल का. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बीट झालाय. अप्रतिम बॉलिंग इथं मात्र या षटकामध्ये पाहतोय आपण. आणि धुमाचं असं वाटलं होतं की पहिल्या षटकामध्ये चांगलं पायाभरणी केली होती, उभारणी केली होती, पण त्यानंतर मात्र गोलंदाज संजय यांनी आपल्या संघाला वापसी करून दिले. आता मात्र 6 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 16 धावीची आवश्यकता आहे. शरददादा भोईर साहेबांचा वाढदिवस आणि वाढदिवस जर म्हटलं तर नक्कीच आतुरतेने वाट पाहतात 40+ प्रत्येक खेळाडू की दादाचा वाढदिवस. धावसंख्या जर पाहिली आपण इथं मात्र धावफलकावर 22 आहे. अजून सामना जिंकण्यासाठी 16 धावीची आवश्यकता आहे 6 चेंडूमध्ये. आणि प्रत्येक संघ सुद्धा सहभागी होतात मोठ्या संख्येने पाहतोय आपण. 6 चेंडू 16चं समीकरण आहे. पहिले 2 चेंडूवर आक्रमण करावं लागेल. पहिले चेंडू पासून जर पहिले 2 चेंडू जर चांगले टाकले मात्र विजयश्री खेचून आणतोय सरवली संघ. पण जर सामना राजनुली संघाला जिंकायचा असेल तर पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारावा लागेल, दबाव टाकावा लागेल गोलंदाजावर. पण इथं मात्र प्रवीण यांच्याकडे चेंडू सोपवले संघनायकांनी. समोर खेळण्यासाठी द्वारकानाथ. प्रवीण सज्ज होताना हायवे इंडिया टोकाकडनं मारा करण्यासाठी राईट द विकेट. याच पाता फटका हवेत आहे. फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक सज्ज होतोय, स्वीकारतोय. सुरेख खेळ आणि अजून एक फलंदाज फेल. आता मात्र डावखुरा फलंदाज पंडित. सामन्याचा पंडित बनेल काय, कारण की 5 चेंडूमध्ये 16 धावीची आवश्यकता आहे. द्वारकानाथ यांनी खूप चांगला प्रयत्न केला होता पण टायमिंग आणि शक्ती कुठेतरी फटक्यामध्ये कमी पडली. त्याचा परिणाम पाहिला की आपण लॉंगॉनवर एक चांगला प्रतिम झेल टिपल्या गेलं संजयच्या माध्यमातून. 5 चेंडू 16 धावीची आवश्यकता आहे. स्ट्राईकला आता मात्र नीलकंठ्याला एक मोठा फटका खेळावा लागेल जर या सामन्यात चुरस निर्माण करायची असेल, रंगत कायम जर ठेवायची असेल. सज्ज होताना गोलंदाज राईट द विकेट मारा करतोय. यास मात्र क्लिक करण्याचा प्रयत्न. मोठी एज पाहतोय आपण. चेंडू मात्र बॅकवर्ड पॉइंट आणि कव्हर मधून चेंडू डीप मध्ये टाळवतोय. दुसऱ्या धावीची मागणी करताना अतिशय चांगला तालमेल पाहायला मिळालं आणि या 2 धावासच कंप्लीट करतोय नीलकंठ. व्यक्तिगत आपल्या डावाची सुरुवात करतोय 30 चेंडूवर आणि संघात धावसंख्या जर पाहिली आपण 24. सामना जिंकण्यासाठी इथून मात्र अजून 14 धावीची आवश्यकता आहे. येणार इथून मात्र चेंडू शिल्लक आहे ते 4 चेंडू 14चं समीकरण. पहिल्या षटकामध्ये खूप चांगल्या स्थितीमध्ये असणारा संघ इथं मात्र संघर्ष करताना पाहतोय आपण आणि सरवली संघ विजयाकडे वाटचाल करताना. याच पाहता खोलवट टप्प्याचा अप्रतिम चेंडू होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बीट झालाय. बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टीरक्षक. सुरेख अप्रतिम फलातून चेंडूची हाताळणी केली होती. 3 चेंडू आणि 14 असं समीकरण. या चेंडूवर चौकार किंवा षटकार मारावा लागेल, अन्यथा पराभवाच्या छायाकडे निश्चित गावदी राजुली संघ जाईल. सज्ज होताना गोलंदाज परत राईट द विकेट. यास मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फटलाय कारण की संजय चेंडूच्या खाली आहे आणि चांगला A1 क्वालिटीचा झेल टिपलाय आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सुद्धा या संघाचा आहे. आता मात्र 2 चेंडू आणि 14 धावीची आवश्यकता आहे. 2 षटकार जरी ठोकले तरी इथं मात्र निश्चित पराभव पटेल आहे गावदेवी राजनुली संघाचं. यानंतर
धुमाल सर पाहतोय ज्यांचा वाढदिवस आहे असे सर्वांचे लाडके माजी अध्यक्ष 40 प्लस संघटनेचे आणि टेनिस क्रिकेटमध्ये उल्लेख केला की मग सिटी क्रिकेटला ज्यांनी खूप मोठे योगदान दिलेलं आहे जय भोलेनाथ सरुलीपाडा संघाच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहतोय. कारण की कित्येक वर्षापासून सिटी क्रिकेट जय भोलेनाथ संघ सातत्याने उच्च कोटीच्या खेळाचं प्रदर्शन करतोय आणि 40 प्लसला संजीवनी देण्याचं काम ज्यांनी केलंय ते म्हणजे सन्माननीय शरददादा भोईर साहेब पहिले अध्यक्ष. दोन चेंडूंनी 14 धावेची आवश्यकता आहे. पंडित मात्र 2 खणखणीत षटकार ठोकेल काय? हो चांगला चेंडू होता. फ्रंटलाईन मात्र आडव्याटने खेळण्याचा प्रयत्न होता. बीट झालाय आणि इथून मात्र सुरेख कमबॅक केलंय. खास मी तर म्हणेन की संजय नावाचा गोलंदाज ज्यांनी संघाला वापसी करून दिली आणि खास अप्रतिम बॉलिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. कसपात आडव्याटने फटका पूल केलाय मिडविकेट क्षेत्राकडे. एकाड्यापणे चेंडू मात्र मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय. सीमा पार आलाय चौकार पण या स्पर्धेच्या बाहेर गेलाय गावठी रांजुलिया संघ. हळक रांजुली संघ आणि खूप चांगला परफॉर्मन्स केल्याबद्दल सरोली संघाला खूप खूप शुभेच्छा पुढच्या फेरीसाठी.